महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काहीतरी मोठं शिजतंय। कारण एकीकडे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होते, दुसरीकडे सुप्रिया सुळे वारंवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी घेत आहेत आणि आता तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तब्बल 8 खासदार एकाच वेळी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चेत आलाय, शरद पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय का? एनडीए मध्ये जाण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आणि जर खरं शरद पवार गट भाजपच्या जवळ जात असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा असा भूकंप होणार का, ज्याचे पडसाद थेट महाविकास आघाडीपासून महायुतीपर्यंत उमटणार आहेत? कारण या भेटी एक दोन नाही, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दिल्लीमध्ये भेटीगाठी सुरू आहेत आणि आता या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुढची भेट। गेल्या काही दिवसांचा घटनाक्रम पाहिला तर या चर्चांना कारणही आहे। 15 जुलैला सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची भेट घेतली, 22 जुलैला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर 27 जुलैला सुप्रिया सुळे यांनी पुन्हा अमित शहांची भेट घेतली। आता त्यानंतर पक्षाचे सर्व 8 खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। म्हणजेच काही दिवसांच्या अंतरावर शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांच्या भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत भेटी वाढल्यात। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की ही केवळ सरकारी कामांसाठीची भेट आहे की भविष्यातील राजकीय समीकरणांची सुरुवात आहे। मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, शरद पवार गट एनडीए मध्ये जाणार असल्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे भेटीगाठी होत आहेत म्हणून लगेच युतीचा निष्कर्ष काढता येणार नाही, पण या भेटींना राजकीय महत्त्व नक्कीच प्राप्त झालेलं आहे। दरम्यान संपूर्ण चर्चेवर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, आम्ही लपून छपून भेटत नाही तर उघडपणे भेटत आहोत। त्यांनी असं म्हटलंय, महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश परिस्थिती, पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न या विचारांवर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। म्हणजेच त्यांच्या मते या भेटीगाठी कोणताही गुप्त राजकीय अजेंडा नसून राज्यातील महत्त्वाचे प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे। मात्र राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे, कारण एखाद्या प्रशासनासाठी एक भेट होणं वेगळं आणि काही दिवसात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबत वारंवार भेटी होणं वेगळं। त्यामुळे पडद्यामागे काहीतरी राजकीय चर्चा सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। या भेटींच्या पार्श्वभूमीवर डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतोय। सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची भेट घेऊन डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर दाक्षिणात्य आणि प्रादेशिक राज्यांची भूमिका मांडली होती। भविष्यात मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर त्यांचा परिणाम होऊ शकतो। त्याचबरोबर महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्देही चर्चेत आहेत। त्यामुळे विचारावर केंद्रातील नेतृत्वासोबत चर्चा करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या भेटी महत्त्वाच्या ठरतात। पण याच मुद्द्यांमुळे या भेटींना आणखी एक राजकीय परिणाम मिळाला आहे, कारण डिलिमिटेशन हा केवळ प्रशासकीय विषय नसून भविष्यातील निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम करणारा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी FCRA विधेयकावरही आपली भूमिका मांडली आहे। बेकायदेशीर पैसा आणि ड्रग्सचा प्रवाह रोखण्यासाठी कठोर कारवाईला आमचा विरोध नाही, मात्र प्रत्येक स्वयंसेवी संस्थेकडे संशयाने पाहणं योग्य नाही, अशी त्यांची भूमिका आहे। याशिवाय महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या वेळी अचानक अटी लावल्या जातात आणि दुसरीकडे निवडणुकीच्या काळात सवलती दिल्या जातात असा आरोप त्यांनी केला। त्यामुळे एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेटी सुरू असताना दुसरीकडे भाजप सरकारच्या धोरणांवरही टीका सुरू आहे। यावरून सध्या तरी शरद पवार गट आणि भाजपमध्ये अधिकृत राजकीय समझोता झाला आहे असं म्हणता येणार नाही, पण जर भविष्यात शरद पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे परिणाम मोठे असतील। कारण अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधीच भाजपसोबत सत्तेत आहे, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गटही भाजपसोबत आहे आणि दुसरीकडे शरद पवार गट हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळे शरद पवार गटाची भूमिका बदलली तर महाविकास आघाडीचं गणित बदलू शकतं। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटासमोर नवी राजकीय अडचण निर्माण होऊ शकते आणि दुसरीकडे महायुतीचं समीकरणही पूर्णपणे बदलू शकतं।
म्हणूनच शरद पवार गटाच्या प्रत्येक दिल्ली भेटीकडे आता राजकीय वर्तुळाचं बारकाईनं लक्ष आहे. आता खरी उत्सुकता आहे ती सुप्रिया सुळे आणि 8 खासदारांच्या मोदी भेटीनंतर काय होतं याची. जर भेटीनंतर पुन्हा शेतकरी, पाणी टंचाई, दुष्काळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरच चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं तर सुप्रिया सुळे यांनी मांडलेली भूमिका अधिक स्पष्ट होईल. पण जर त्यानंतर भाजप आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या भेटी आणखी वाढल्या, काही महत्त्वाच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाचे संकेत मिळाले तर सध्या सुरू असलेल्या चर्चांना नक्कीच आणखीन वेग येईल. म्हणून सध्या एकच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात घुमतोय. शरद पवार गट खरंच भाजपचा जवळ जातोय का, की या फक्त जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होत असलेल्या राजकीय भेटी आहेत? याचं उत्तर सध्या तरी स्पष्ट नाही. पण शरद पवार, सुप्रिया सुळे, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यातील वाढलेल्या भेटीगाठी दुर्लक्षित करता येणार नाही. अधिकृत घोषणा होईपर्यंत एनडीएमध्ये जाण्याचा दावा हा केवळ राजकीय अंदाजच राहील. मात्र पुढच्या काही दिवसात या भेटींमधून जर काही मोठं राजकारण समीकरण समोर आलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता नक्कीच नाकारता येणार नाही. आता सगळ्यांच्या नजरा मोदी सुळे भेटीकडे, कारण ही भेट फक्त प्रश्नांची आहे की महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय समीकरणांची नांदी आहे. याचं उत्तर लवकरच समोर येणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.